नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे. हे बघा, मस्त असं मेथीचे आज मी आपणास थेपले करून दाखवणार आहे. त्यासाठी आपण काय काय घेतले ते बघा. मेथी, कोथिंबीर, चण्याचं पीठ, गव्हाचं पीठ हे सर्व लागणार आहे. वाटण्यासाठी मी हिरवी मिरची, आलं, लसूण, धणे, बडीशेप आणि जिरं हे तर ती मी वाटण करून घेणार आहे. त्याच्यामुळे काय माहिती आहे, आपल्या थेपल्याला ना छान अशी चव येते. आणि तुमच्याकडे जर तुम्हाला वाटायचं नसेल तर धना जिरा पावडर जरी असेल तरी ती तुम्ही वापरली तरी चालेल. तर आता मी हे बघा, गव्हाचं पीठ 2 वाटी घेतले, 1 वाटी मस्तपैकी असं चण्याचं पीठ घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. मस्त ह्या वाटणामुळे काय माहिती आहे मंडळी, आपल्या थेपल्यांना वेगवेगळे तुम्ही जरी वेगवेगळ्या प्रकारचे थेपले करताना त्यांना अशा प्रकारचं वाटण करून तुम्ही जर बनवलात ना तर छान अशी चव येते. आता मुठभर कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर घातली तर आणखीनच चव येते, त्यामुळे कोथिंबीर ही आवर्जूनच घालायला पाहिजे. आणि 2 मूठ अशी मी बारीक मेथी केलेली आहे. म्हणजे मेथी स्वच्छ धुवून आणि पाणी निथळून झाल्यावरती बारीक करून घेतलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ओव्याचा वापर करायचा आहे. तर ओवा पण आपण 1 चमचा ओवा घालून घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ओवा वगैरे, मिरची वगैरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, किंवा तुम्हाला मसाल्यात जरी करायचे असतील थेपले तर मसाल्याचा वापर करू शकता. आता अर्धा चमचा हळद घालून काळे तीळ आणि सफेद तीळ ह्या दोन्ही तिळांचा वापर करून घेतलेला आहे. आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आता मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला 1 वाटी अशी छोटीशी 1 वाटी आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. दह्यामुळे काय माहिती आहे, थेपल्याला अजून छान अशी चव येते. आणि सर्व पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. पीठ आधी एकजीव करून घ्यायचं आहे, नंतरच पाण्याचा वापर करायचा. आधी पाण्याचा वापर करून घेतला तर तुम्हाला थेपल्याचं पीठ हे चिकचिकीत होऊन जाणार. आणि व्यवस्थित असं आपल्याला मग एकजीव करून झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून त्यातलं जे असलं लागलेलं सारण असतं ते पण यामध्ये निघून येतं. आणि छान अशी आपले थेपल्याला चव येते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेतलं आणि छान असं आपल्याला आता हा पिठाचा गोळा करून घ्यायचा. एकदा पिठाचा गोळा तयार झाला का आपल्याला तेलाचा हात लावून व्यवस्थित आपल्याला मळून थोडा वेळ तुम्हाला जर ठेवायचं झालं तर तुम्ही थोडा वेळ पण ठेवू शकता. आणि तुम्हाला जर मुलांना टिफिनला द्यायचं झालं असेल तर रात्री अशा प्रकारे बनवून तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी टिफिनला पण देऊ शकता. आणि दह्याबरोबर तर मंडळी थेपले 1 नंबर खायला लागतात. तुम्हाला जर हिरवी चटणी सॉसबरोबर खायचे झाले तरी तुम्ही खाऊ शकता. पण दह्याबरोबर थेपले म्हणजे दही, म्हणजे गोड दही, साखर वगैरे घालून जे दही तुम्ही करता ना त्या गोड दह्यामध्ये थेपले 1 नंबर लागतात. आता हे आपल्याला करायला घ्यायचे. त्यातच पूर्वी आपल्याला आता व्यवस्थित एकदा मळून घेऊन जेवढे आपल्याला छोटे मोठे गोळे तुम्हाला काय थेपले करायचे त्यानुसार तुम्हाला हे व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. आता मला एकसारखे करायचे आहेत. आपल्याला लाटून पण करता येतील, पण दिसायला जर छान अजून हवे असतील तर आपल्याला हे कापून घेतले ना तर अजून छान दिसतात. तर त्याच्यामुळे आता हे मी व्यवस्थित असं छान लाटून घेते. आणि नंतर एखादं वाटी किंवा डब्याचं ढाकण असेल त्याने मस्त असं आपल्याला कापून घेता येतं. तर आता हे बघा, आपले व्यवस्थित असे लाटले जातात, गोल पण होतात. पण आपल्याला सारखे एकसारखे छोटे, मुलांना कसे थेपले ना छोटे आवडतात, मोठे थेपले आवडत नाही. त्याच्यामुळे काय माहिती आहे, कापून घेतले ना तर थेपले जरा दिसायला पण छान दिसतात आणि मुलांना पण ते खायला आवडतात. मोठे थेपले बोलले तर चपातीच खायला दिल्यासारखी त्यांना वाटते. त्याच्यामुळे थेपल्याचा आकार जरा छोटा असला ना तर तो दिसायला पण खूप छान दिसतो. आता हे मी ही वाडगं घेऊ व्यवस्थित असं आता हे कापून घेते. आणि व्यवस्थित कापल्याच्या नंतर ते दिसायला पण बघा मंडळी खूप छान दिसतं. तुमच्याकडे काय एखादा डबा असेल, डब्याचं ढाकण असेल, काय असेल त्यांनी जरी कापून घेतात नाही. हे बघा, मस्त असं आपला एकसारखा थेपला होऊन जातो आणि सर्व मग आपले एकसारखे होऊन जातात. त्याच्यामुळे मी ना मंडळी अशा प्रकारे ना थेपले कापून घेते. आता मी तुम्हाला अजून एक लाटून दाखवते. आणि मस्त असं आपण कापून घ्यायचं आणि अशाच प्रकारे बाकीचे सर्व थेपले करून घ्यायचे. तर तुम्हाला लाटता भाजून घ्यायचे तसे पण तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्ही एकदा लाटून ठेवलात ना आणि नंतर भाजून काढलात ना तरी पण चालतं. तर आता मी काय करते, अर्धेमध्ये असे व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचे. थोडेसे आता मी व्यवस्थित असे लाटून घेणार आणि मगच भाजून घेणार. आता हे बघा, मस्त असं व्यवस्थित मी लाटून घेते मंडळी. आणि छान असं लाटून घेतल्याच्या नंतरच आपल्याला हे व्यवस्थित कापता येतं. एखादा गोळा कुठे मोठा आला काय झाला तर मग तो आकार थोडासा बदलतो. त्याच्यामुळे ना अशा प्रकारे कापून घेतलं ना तर जरा दिसायला पण छान वाटतात. आणि तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दिलात ना तर अशा प्रकारे एकाच आकाराचे तुम्ही जर मुलांना टिफिनमध्ये दिलात ना तर मुलांना पण ते दिसायला छान वाटतात. खायला तर छान असतातच, पण दिसायला पण छान दिसतात. म्हणून अशा प्रकारे बघा मस्त दिसतात ना. तर अशा प्रकारे मी बाकीचे पण हे बघा सर्व
आता हे करून घेतलेत. आता हे मी करून घेतलेत ना, तर आता मला भाजायला पण एकदम बरे पडतात. त्याच्यामुळे आता आपल्याला हे भाजून घेण्यासाठी तवा आपला गरम झाल्याच्यानंतर आपल्याला ते तव्यावर घालून घ्यायचे. साईडनी मी जरासं तेल सोडलं, एकदा सोडलं, दुसऱ्या वेळेला नाही सोडलं तरी चालून जातं. आणि व्यवस्थित अलटी पलटी करून आपल्याला फ्राय करून घ्यायला हवेत. तुम्ही तेल लावा, तूप लावा, लोणी लावा, तुम्हाला जे आवडेल ना त्या प्रकारे तुम्ही यावला लावून घेतलात तरी चालेल. आणि थेपले मंडळी 2-4 दिवस मस्त राहतात खायला. आणि नंतर तर अजून त्याला ना आपण तुम्ही थंड झाले दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी गरम करून खरपूस अशी भाजून परत पुन्हा खाल्लात ना तर मस्त असे होऊन जातात. पण तेवढे दिवस ते राहतच नाही, संपून जातात. पण राहिलेत तर अशा प्रकारे मस्त खरपूस भाजले ना तर अजून छान अशी चव येते. तर अशाच प्रकारे मी बघा थेपला भाजून घेतला, काढून घेतला. आता दुसरा पण मी भाजून दाखवते. अशाच प्रकारे अलटी पलटी करून आपल्याला तेल लावून व्यवस्थित असे थेपले भाजून घ्यायचे आहेत. आणि हे बघा मस्त असे भाजले जातात आणि छान कसं मंडळी आकार पण कसा एकसारखा मस्त दिसतो. तर आपण पण मंडळी अशाच प्रकारे आपल्या मुलांना, घरातल्यांना अशा प्रकारे मेथीचे थेपले रोज चपाती भाकरी आपण देतच असतो. तर कधी वेगळ्या प्रकारचे थेपले तुम्ही घरातल्यांना करून दिलात ना, घरातले पण मंडळी आवडीने खातात. भाजीची गरजच लागत नाही. नुसते थेपले आणि दही जरी असलं ना तरी मस्त असे आपले थेपले खायला पण छान लागतात. हे बघा आता माझे सर्व असे थेपले मंडळी करून झालेले आहेत आणि इतके नरम आहेत ना, दुसऱ्या दिवशी पण असे छान असे नरम राहतात. आता हे मी गोड असं दही त्याच्यावरती जिरा पावडर, थोडासा लाल तिखट मसाला घालून घेतला आहे आणि त्याच्यामुळे काय माहिती आहे थेपल्याला अजून खाताना छान अशी चव येते. तर आपण पण मंडळी नक्की अशा प्रकारे करा, खूप छान होतात. हे बघा मंडळी छान असे मी आपणास मेथीचे थेपले करून दाखवलेले आहेत. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा, स्वस्त राहा आणि आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपणास चॅनलचे नोटिफिकेशन मिळतील.